3. धम्म परिवर्तन हे जबरदस्तीने करावयाचे नसते. एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ 500 भिक्खूंसह जात होते. त्यावेळेला सुप्पिय नावाचा एक परिव्राजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता. परिव्राजक सुप्पिय बुद्ध, धम्म आणि संघ यांची नाना प्रकारे निंदा करीत चालला होता, परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध, धम्म आणि संघ यांची प्रशंसा करीत होता. अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते. रात्र होताच अंबलठ्ठिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात भगवान आपल्या भिक्खू संघासह थांबले. परिव्राजक सुप्पिय व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालूच ठेवली. पहाटेच काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले. तिथे बोलता बोलता ते सुप्पिय आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणांची चर्चा करू लागले. त्यांच्या भाषणाचा रोग कुणाकडे आहे हे जाणून भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरवलेल्या एका चटईवर बसले. त्यांनी भिक्खूंना विचारले, तुम्ही कशासंबंधी बोलत आहात? तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे? भिक्खूंनी सर्व सांगितले. त्यावर भगवान म्हणाले, भिक्खू हो, कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध, धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसांसंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा क्रोध किंवा द्वेष धरता कामा नये. असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन क्रोध किंवा द्वेष यांना आपल्या मनात जागा दिली आणि त्यांच्यावर रागावू लागला तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल. जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर त्या अवस्थेमध्ये बोलणाऱ्यांचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरवता येईल? भिक्खू म्हणाले, भगवान, आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्याच्या भाषणाची योग्यता आम्हाला ठरवता येणार नाही, ही गोष्ट खरी आहे. भगवान पुढे म्हणाले, परंतु संघाबाहेरील लोक माझ्या संबंधी, धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलून निंदा करू लागले तर तुम्ही म्हणावे, अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि अशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे. भिक्खू हो, परंतु संघाबाहेरील लोक माझी, धम्माची वा संघाची प्रशंसा देखील करू शकतात. तुम्ही विचारा की ते माझी कशा प्रकारे प्रशंसा करू शकतील? प्रशंसा करणारा म्हणेल, हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हे जीवहत्येपासून दूर राहतात. त्यांनी दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे. दांडगेपणाची त्यांना कीव येते. ते करुणामय असून सर्व जीवितासंबंधी त्यांच्या ठिकाणी मैत्री वसत आहे. ज्याचे धम्म परिवर्तन झाले नाही तो तथागतासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे. किंवा तो म्हणू शकतो, न दिलेले असे कोणाचे काही घ्यावयाचे नाही. हे व्रत पालन करणाऱ्या गौतमांनी लोभ सोडलेला आहे. जे दिले तेवढेच ते घेतात. आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्यांना विश्वास असतो. ते आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतात. किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणू शकेल, अब्रह्मचर्याचा त्याग करून गौतम हे ब्रह्मचर्य पाळीत आहेत. मैथुन आणि सामान्य माणसाच्या क्रिया यांच्यापासून ते दूर राहतात. तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल, श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाहीत. खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही. ते नेहमी सत्य बोलतात. सत्यापासून विचलित होत नाही. ते विश्वसनीय आहेत. दिलेला शब्द ते मोडीत नाहीत. तो प्रशंसा करणारा असेही म्हणू शकतो, श्रमण गौतम निंदाजनक शब्द उच्चारित नाहीत. निंदेचा त्यांनी त्याग केला आहे. ते जे इथे ऐकतात ते इथल्या कोणाच्याही विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी तिकडे बोलत नाहीत. अशा रीतीने भिक्खूंना एकत्र आणण्यात, मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतात. ते शांती निर्माता, शांतीप्रेमी, शांतीची मनापासून इच्छा करणारे आणि ज्यांच्या योगे शांती वाढेल असे शब्द उच्चारणारे आहेत. किंवा तो म्हणू शकेल, श्रमण गौतमांनी उद्धट भाषणाचा त्याग केल्यामुळे त्यांच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाही. निर्दोष, सुश्राव्य, ललित, हृदयाला आकर्षित करणारे, लोकांना आल्हाद देणारे, लोकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे असे शब्द ते बोलतात. अथवा तो म्हणू शकेल,
चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाहीत. ते योग्य वेळी बोलतात, सत्याला धरून बोलतात. धम्म आणि संघ यावर ते समायोचित बोलतात. अंतःकरणात साठवण्यासारखे शब्द बोलतात. समुचित उदाहरणे देऊन भेद स्पष्ट करतात आणि मुद्द्याला कधीही सोडित नाहीत. किंवा तो म्हणू शकेल, श्रमण गौतम बीजे किंवा रोप यांना सुद्धा इजा करीत नाही. ते फक्त दिवसा भोजन करतात. रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्न सेवन करीत नाही. जत्रेतील नाच, तमाशा, संगीताचे जलसे अशा ठिकाणी ते कधीही जात नाही. फुलमाळा, सुगंधी द्रव्य आणि उटणे यांनी ते आपणाला विभूषित करीत नाहीत. लांब लचक उंच बिछाण्यावर ते कधीही झोपत नाहीत. सोने रुपे ते कधी स्वीकारित नाहीत. बिना शिजविलेले धान्य ते घेत नाहीत. स्त्रिया अथवा युवती ह्यांचा ते स्वीकार करीत नाहीत. दास दासी यांचा ते स्वीकार करीत नाहीत. मेंढे, बकरी, बोकड हे ते स्वीकारित नाहीत. कोंबड्या अथवा डुकरे ते स्वीकारित नाहीत. हत्ती, घोडे, गुरे ते स्वीकारित नाहीत. ते दूताचे अथवा मध्यस्थांचे काम करीत नाही. ते क्रय विक्रय करीत नाहीत. लाच लुचपत, लाडी लबाडी ह्यांचा वाममार्ग ते आचरित नाहीत. ते कोणाला विद्रूप करीत नाहीत. कोणाचा खून करीत नाहीत. कोणाला कडी घालून बांधित नाहीत. वाटमारी, दरोडे आणि मारहाण करीत नाहीत. भिक्खू हो, प्रशंसा करताना सामान्य माणूस अशा प्रकारच्या गोष्टी बोलू शकेल, परंतु त्यामुळे तुम्हाला विशेष आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदयही उचंबळून जाता कामा नये, कारण असे घडणे सुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल. संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी, धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील, तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, या आणि त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे. अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते. हे अगदी बरोबर आहे.